मंडळी, कितीही वेळखाऊ काम असलं तरी दिवाळीचा फराळ हा करंजीशिवाय पूर्ण होत नाही. मी पहिल्यांदाच म्हटलं की वेळखाऊ काम आहे, पण वेळखाऊ असलं तरी अतिशय कौशल्याने ही करंजी केली जाते. असं आपल्याला वाटतं की खूप कष्ट लागतात, पण अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा करंजी बनवता येते. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण सगळ्या शंका दूर होतील. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि अचूक प्रमाण जर घेतलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खुसखुशीत करंजी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला कधी बनवून तयार झाल्या हे सुद्धा कळणार नाही, इतक्या झटपट तयार होतात ते आणि चुकणारही नाही. तर खूप साऱ्या करंज्या माझ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहत असाल. चला सुरुवात करूयात आपण बनवायला. तर ह्याच्यासाठी रवा घेतलेला आहे, अगदी जाडा, मीडियम वगैरे जो काही तुमच्याकडे रवा आहे तो 1 कप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मैदा जो आहे तो 1 कप घेतलेला आहे. मेजरिंग कपच्या ऐवजी तुम्ही कुठलीही वाटी मेजरमेंटसाठी वापरू शकता, पण ज्या वाटीने आपण मैदा आणि रवा घेतलेला आहे तीच वाटी आपल्याला मेजरमेंटसाठी पुढेही लागणार आहे. याच्यासाठी मी मोहन घेतलेलं आहे तुपाचं, तुम्ही तेल घेतलं तरी चालेल. 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं म्हणजे आपण जसं तूप कढवतो त्याप्रमाणे त्याला गरम करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये आणि रव्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घातलेलं आहे मी, आणि वरून हे तुपाचं मोहन मी घालते. आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही मिक्स करायचं नाही आहे. हे छान मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे, तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे खूप छान अशी एक वेगळी चव येते आणि करंजी खुसखुशीत बरोबर थोडीशी सॉफ्टसुद्धा होते. तर ह्याच्यासाठी 1 कप दूध उकळून थंड केलेलं दूध वापरलेलं आहे. तर हे दूध मी 3 ते 4 वेळा म्हणजे हळूहळू पहिल्यांदा अर्धा कप मी इथे वापरलेलं आहे, त्याच्यानंतर मी थोडं थोडं अशा पद्धतीने 3 वेळा हे दूध वापरायचं आहे. आणि 1 कप जे दूध घेतलेलं आहे तेवढंच मी इथे वापरणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्त वापरलेलं नाही आहे मी. ह्याच्यामध्ये छान असं मऊ पीठ तयार होतं आहे. आता तुम्हाला बघताना वाटत असेल की खूपच पातळ झालेलं आहे हे पीठ, ह्याच्यापासून करंज्या कशा बनवायच्या, पण आपण ह्याला 2 तासासाठी भिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर त्यावेळेला दूध जे आहे ते रवा दुधामध्ये छान भिजून पीठ जे आहे ते एकदम मऊ आणि छान होणार आहे. अजून मी एवढंच पीठ मळलेलं आहे, करंज्या मला थोड्या अजून जास्त हव्या होत्या म्हणून. 2 तास ह्याला आपण बाजूला ठेवूयात आणि सारण तयार करायला घेऊयात. सारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. करंजी जर आपल्याला छान चविष्ट बनवायची असेल तर करंजीचं सारणसुद्धा तितकंच छान झालं पाहिजे. तर 2 कप मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकलेलं. तर सुकं खोबरं किसूनसुद्धा आता बाजारामध्ये अवेलेबल आहे, घरीच किसलेलं मी हे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर ते 5 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. मोठा गॅस नाही करायचा आहे, कारण खोबरं जे आहे भाजायला फारसा वेळ लागत नाही, करपू शकतं. भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आपण सारण बनवू शकतो. ओल्या नारळाच्या सुद्धा सारणाच्या करंज्या छान लागतात, पण त्या खूप कमी दिवस टिकतात. आणि आपण ज्या आता बनवतोय त्या 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत छान राहतात. या पद्धतीचं सारण जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला याची टेस्ट खूप आवडेल. काही ठिकाणी फक्त खव्याचं सुद्धा सारण बनवतात, काही ठिकाणी रवा आणि ड्रायफ्रूटचं सुद्धा सारण बनवतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे सारण बनवून करंजी बनवता येते. त्याच्यानंतर रवा जो आहे तो मी घेतलेला आहे 4 चमचे. रेग्युलर चमचे जे आहेत ते वापरलेले आहेत मी मेजरमेंटसाठी. आणि तीळ घेतलेले आहेत 2 चमचे. तर तीळ जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे तुम्ही अजून जास्त घेऊ शकता किंवा अवॉइडसुद्धा करू शकता जर तुम्हाला तीळ नसतील वापरायचे तर. आणि त्याच्यानंतर खसखस वापरलेली आहे 1 मोठा चमचा. खसखससुद्धा आणि तीळ हे सुद्धा एकदम लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खसखस आणि तीळ हे मिक्सरला अर्धवट कुटून घ्यायचे आहेत, पूर्ण बारीक पावडर नाही करायची आहे. एकदम जाडसर अशी पूड होईल असं आपल्याला ह्याचं पावडर बनवायची आहे. आणि ही पावडर जी आहे ती आपण या खोबऱ्यामध्ये मिक्स करूया. तर खोबऱ्यामध्ये पहिल्यांदा मिक्स केलेला आहे रवा, त्याच्यानंतर मी हे जे तीळ आणि खसखशीचं जी पावडर आहे ती, त्याच्यानंतर वेलची पावडर जी आहे ती 2 छोटे चमचे घातलेली आहे वासासाठी. आणि 1 वाटी मी इथे साखरेची पावडर वापरलेली आहे आणि छोटा चमचा मीठ चवीसाठी. 2 छोटे चमचे इथे सुंठ पावडर वापरलेली आहे. हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातानं थोडंसं खोबरं जे आहे ना ते
थोडंसं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे करंजीमध्ये ती नीट व्यवस्थित सारण बसतं, त्याची पावडर छान होते आणि बाहेर येत नाही करंजीमधून. इथे मी साटा बनवते. तूप घेतलेलं आहे 3 चमचे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि छान ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे. बिना साट्याची सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण अतिशय कमी प्रमाणात मी साटा वापरलेला आहे. जर तुम्ही साटा जास्त वापरलात तर करंजी ज्यावेळी आपण तळतो त्यावेळेला खूप तेल ओढते आणि तेलकट करंज्या तयार होतात. तर करंजी आपल्याला खुसखुशीत पण हवी आहे, पण आपल्याला साटासुद्धा जास्त वापरायचा नाही आहे. अशा प्रकारे जर करंजी तुम्ही बनवलीत ना तर तेल जास्त ओढत नाही. 2 तास झालेले आहेत आणि पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे, पण जे मगाशी आपल्याला पातळ दिसत होतं तसं न राहता आता त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि एकदम छान करंजी बनवण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. खलबत्त्यामध्ये आपण चेचण्यासाठी जे वापरतो त्याचा वापर करून मी पीठ हे छान कुटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल खूप मऊ आणि छान असं हे लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे, ज्याच्यामुळे करंजी आपली छान होणार आहे. पीठ फक्त 5 मिनिटं कुटून घेतलेलं आहे आणि ह्यामुळे काय होतं, करंजीवरती छान छोटे छोटे फोड येतात आणि त्यामुळे करंजी खूप सुंदर दिसते, खुसखुशीत होते. पीठ आपलं अचूक झालं, सारण अचूक झालं की आपलं 70% काम झालेलं असतं. त्याच्यानंतर जे काम उरतं ते करंजी बनवण्याचं. तर ह्याच्यासाठी एक पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याची पोळी लाटलेली आहे मी इथे आणि थोडंसं मी इथे साट्याचं प्रमाण घेतलेलं आहे. अगदी पाहत असाल तुम्ही मी जास्त साटा वापरलेला नाही आहे, तेलकट होऊ नये करंजी म्हणून. आणि मी जी पोळी लाटली होती त्याच्यावरती मी हा साटा लावून घेतलेला आहे सगळीकडे थोड्या प्रमाणामध्ये व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. पोळी जी आहे ती थोडीशी मी जाडसर ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर ते रोल केल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे कट करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे गोळे तयार करायचे आहेत. त्यामुळे जी करंजीचा मधला भाग आहे त्याच्यामध्ये लेयर्स आहेत, तर ते लेयर्स आपल्याला करंजीवरती फार नाही पण खुसखुशीतपणा येतो आणि करंजीला लेयर्स पण थोडेसे दिसतात. तर अशा प्रकारे हे गोळे सगळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो लांबट भाग आहे तो दाबून मगच आपल्याला करंजीसाठीचं जे पारी आहे ती लाटून घ्यायची आहे. आपण इथे मैदा वापरतो लाटण्यासाठी, तर मैद्याऐवजी तुम्ही तुपावर सुद्धा लाटू शकता. करंजी किती आकाराची हवी आहे, मोठ्या की छोट्या, त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पारी लाटून घ्यायची आहे. तर मी करंजी जी आहे मध्यम आकाराची बनवलेली आहे, म्हणजे कसं आपल्याला तळायलाही बरं होतं आणि करंजी जास्त मोठी आपल्याला हाताळायला पण अवघड जाते. आणि इथे मी दूध घेतलेलं आहे. सारण मी 1 मोठा चमचा ह्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि काठाला आहे ना थोडंसं दूध लावून घेतलेलं आहे, म्हणजे जी करंजी आहे ती फुटणार नाही, म्हणजे सुटणार नाही तेलामध्ये. आणि बाजूने आहे ना दाब दिलेला आहे छान. करंजी अशा प्रकारे फक्त सुद्धा तुम्ही तळू शकता. माझ्याकडे चिरणा आहे, त्या चिरण्याने सुद्धा तुम्ही तुमच्याकडे असेल त्या चिरण्याचा वापर करून तुम्ही चिरून छान असा त्याला डिझाईन बनवू शकता. किंवा चिरणं नसेल आणि तुम्हाला तशी नाही तळायची आहे तर तुम्ही काटा चमचाचा वापर करून सुद्धा ही करंजीला डिझाईन बनवू शकता. त्यानंतर अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मुरड घालण्याची, पण त्याच्यासाठी खूप वेळ लागतो, खूप पेशन्स लागतात. मुरड घालण्यासाठी 10-12 करंज्यांचं ठीक आहे, पण खूप अशा 25, 30, 50 करंज्या आहेत तर मुरड घालणं थोडंसं अवघड जातं. पण मुरड ही खूप सुंदर दिसते. तुम्ही ट्रायल म्हणून एक 7-8 करंज्यांसाठी हे घालून बघू शकता, खूपच छान. आणि ही करंजी जी आहे दिसायला तर छान दिसतेच, पण ना अजिबात फुटत नाही आणि तेलामध्ये सुटत नाही. खूपच सुंदर अशी ही करंजी तयार होते. तर अशा प्रकारे मी 3 ते 4 प्रकारे तुम्हाला दाखवलेले आहे. काटा चमचा वापरून, मुरड घालून, चिरणं वापरून किंवा तुम्ही त्या अशा आहेत त्याच जसं आपण पॅक केलं तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा करंजा तळू शकता. आता करंजी मी गरम तेलामध्ये सोडलेली आहे, तर तेल फार गरम नव्हतं. तर ह्याच्यावरती आपल्याला करंजा सोडल्यानंतर ना थोडंसं चमच्यानी तेल मारून घ्यायचं आहे, म्हणजे जे करंजीचे लेयर आहेत ते आपल्याला छान सुटायला मदत होते आणि करंजी दोन्ही बाजूनी छान फुलते, बसत नाही. आणि अशा प्रकारे एक बाजू आपली छान थोडीशी हलक्या ब्राऊन रंगाची तळून झालेली आहे आणि दुसऱ्याही बाजूला आपण तशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा करंजा छान तळून आपण घेतलेले आहेत आणि बघत असाल तुम्ही खूपच सुंदर असा कलर आलेला आहे करंजीला.
काही जणांचं असं मत असतं की गरम आहे करंजी तोपर्यंत छान कुरकुरीत राहते आणि नंतर थंड झाली की मऊ पडते. तर ह्याचं कारण काय आहे की तळताना जर तुम्ही हाय फ्लेम ठेवला तर वरून करंजी छान कलर दिसतो पण आतून मऊ असते आणि थंड झाल्यानंतर पूर्ण करंजी मऊ होऊन जाते. जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती छान करंजी खूप वेळापर्यंत तळली तर आतपर्यंत छान तळली जाते आणि कुरकुरीत होते, लेयर सुटतात. त्यामुळं करंजी नेहमी मध्यम आचेवरती तळायची आहे. छान फार तेल गरम करायचं नाही आहे. तर तुम्ही इथे पाहत असाल खूप छान असा करंजीचा आवाज येतोय, कुरकुरीत आणि छान अशी करंजी थंड झाल्यानंतरची आहे. तर ही करंजी खूप छान खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही बघत असाल सारणसुद्धा बाहेर आलेलं नाही, एकही करंजी फुटलेली नाही आहे तेलामध्ये आणि सगळ्या करंज्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. आपण म्हणतो की करंजी खूप अवघड आहे, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही. खूपच सोपी अशी ही करंजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. इथे मी करंजी भरताना खाली टिश्यू पेपर वापरलेले आहेत आणि मध्ये सुद्धा टिश्यू पेपर वापरलेले आहेत. म्हणजे जे जादाचं तेल आहे ते शोषून घेतात आणि म्हणजे करंजी अजिबात तेलकट राहत नाही. असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी स्मिता स्वादिचवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी बरोबर. थँक यू. बाय बाय.